तर आज बनवलेले इन्स्टंट असे हे मँगो गुलाबजाम. तर चला बघूया कसे बनवले. तर इथे मी 1 वाटी मँगो पल्प घेतलाय आणि 200 ग्रॅम गुलाबजाम प्रीमिक्स. तर सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये पल्प घालून मिक्स करून घेऊया आणि मग लागेल तसं पाणी. तर इथे मी हा 1 वाटी पल्प घातलाय आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं, म्हणजे जेवढा पल्प तेवढंच पाणी घातलंय आणि ह्याला मळून घ्यायचंय. एकदम सॉफ्ट असा ह्याचा गोळा तयार करायचा आहे. तर आता आपला पीठ मळून झालंय. आता ह्याचे आपण छोटेसे गोळे करून घ्यायचे, छोटे-छोटे, म्हणजे जवळ-जवळ 200 ग्रॅमच्या प्रीमिक्सपासून 40 होतात. तर ह्याच्यापेक्षा अजून थोडे छोटे करायचे. हे जवळ-जवळ माझे 35 गोळे तयार झालेत. आता ह्याला आपण तळून घेऊया. तर इथे मी तूप ऑलरेडी तापत ठेवलेलं. तर हे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. थोड्या-थोड्या बॅचमध्ये तळायचे. तर इथे मी 5-6 आधी टाकते आणि मग ह्याला छान असे गोल्डन ब्राउन करून घ्यायचे. तर आता हा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे. तर इथे काढेपर्यंत थोडासा जास्त कलर झाला आहे, म्हणजे काला जामुनसारखे. तर हा आहे शेवटचा बॅच. आता आपले हे सगळे गुलाबजाम तयार झाले आहेत. आता इथे आपण पाक करून घेऊया. तर इथे जेवढं पाणी तेवढीच साखर, म्हणजे इथे मी 4 वाटी पाणी आणि 4 वाटी साखर घेतली. याला चांगलं मिक्स करायचं, छान उकळी आणायची आणि मग याच्यामध्ये वेलची पावडर, केशर हे घालून 5 मिनटं हा पाक चांगला उकळू द्यायचा. पाक चांगला उकळला की आपण याच्यामध्ये गुलाबजाम घालून ह्याला 3 ते 4 मिनटं परत एकदा उकळून घ्यायचं आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि ह्याला छान उकळी येऊ द्या. 5 मिनिटानंतर आपले गुलाबजाम तयार झालेत. आता ह्याला मुरू द्यायचे जवळ-जवळ 1 तास आणि 1 तासानंतर सुपर सॉफ्ट असे हे मँगो फ्लेवर्ड गुलाबजाम तयार झालेत. तर मग कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.